काल आपण बघत होतो देहांत प्रायचित्त आपण बघितलं, विठ्ठलपंत रुक्मिणी आई साहेब समाजाने किती त्रास द्यावा। त्याच्यानंतर आपण बघितलं मांड्याचा प्रसंग बघितला, तरी समाजाने त्रास द्यायला सुरुवात केली। विसोबा खेसर सारखा माणूस मुक्ताईला ते खापर विस्कावून घेतलं, फोडून टाकलंय, पण शेवटी माऊली ज्ञानोबा रायाचं कार्य त्या विसोबा खेसरांना कळलंय। त्यांनी मुक्ताईच्या चरणावरती नतमस्तक झाले आणि मुक्ताईनं त्या विसोबा खेसरांना अनुग्रह केला। आणि नंतर विसोबा खेसर पंढरपूरला निघून आले। काही दिवसांनी पुढं चारी भावंड त्या आळंदीमध्ये गेले। आळंदीमध्ये धर्मसभेमध्ये गेले आणि त्यांना जाब विचारायला सुरुवात केली का तुमच्या धर्मसभेनं सांगितलं होतं की तुमचे आई वडील देहांत प्रायचित्त घेतील त्यावेळेसच तुम्हाला समाज स्वीकारला जाईल। तो समाज इतका विचित्र होता तरी त्यांना स्वीकारलं नाही त्यांनी। शेवटी आळंदी मध्ये त्यांना सांगण्यात आलं का नाही तुम्हाला पैठण मध्ये जावं लागेल, पैठणवरून शुद्धीपत्र घेऊन यावं लागेल, तेव्हा तुम्हाला समाजामध्ये स्वीकारलं जाईल। आणि चारही भावंड आता पैठणकडे निघाले। मजल दर मजल करत जुन्या काळचा प्रवास, पायात चप्पल नाही, अंगावरती धड कपडे नाही, कारण आई वडीलच जर निघून गेले तर कुणी ही सगळी व्यवस्था करायची। म्हणून तो काळ, त्या काळामध्ये चारी भावंड पैठणकडे निघाले। मजल दर मजल करत पैठणमध्ये पोहोचले आणि पैठणमध्ये गेल्यावरती कोणा ओळख सुद्धा नव्हती त्यांची। जन्म आळंदीमध्ये झाला, पैठणमध्ये कोणाकडे जायचं, कसं जायचं याचाही काही त्यांना अंदाज नव्हता। पण तरी निवृत्तीनाथ महाराजांना माहित होतं, विठ्ठलपंतांनी सांगितलं होतं का पैठणमध्ये विठ्ठलपंतांचे मामा कृष्णाजी देवकुळे तिथं राहत होते। आणि मग निवृत्तीनाथ महाराज चारी भावंड कृष्णाजी देवकुळे यांच्या घरी गेले, त्यांच्या वाड्यावरती गेले। कृष्णाजी देवकुळे म्हणजे वयवृद्ध झालेले होते, निराईचे भाऊ होते ते विठ्ठलपंतांचे मामा। वय त्यांचं भरपूर झालं होतं। गेले वाड्यावरती, त्यांनी बघितलं चार मुलं आपल्या दरवाज्यामध्ये उभे। कृष्णाजी पंत देवकुळ्यांनी विचारलं, म्हणले बाळक त्या मुलांना कुठून आले तुम्ही, तुमचं नाव काय? आणि मग निवृत्तीनाथ महाराजांनी संपूर्ण त्यांना ओळख सांगितली, विठ्ठलपंतांची आम्ही मुलं आहोत, आमच्या आईवडिलांनी देहांत प्रायचित्त घेतलं, वडील पैठणमध्ये आले होते शुद्धीपत्र करता, ह्या धर्मकंटकांनी धर्मसभेमध्ये शुद्धीपत्र नाही दिलं। आणि मग कृष्णाजी देवकुळे त्यांनी चारही मुलांना घरात घेतलंय। छोटीशी मुक्ताई त्यांना भोजन घातलं। समाज तरी त्या काळामध्ये खूप त्रास द्यायचा। कृष्णाजी देवकुळ्यांनी यांना घरामध्ये घेतलं ना, तरी समाज म्हणत होता कुठून आलेले मुलं आहेत, यांना कशा करता घरात घेतलंय। आणि मग कृष्णाजी देवकुळे यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी नागनाथ घाटावरती त्या धर्मसभेमधले जेवढे प्रमुख असतील ना त्यांचा संवाद साधला। त्यांना सांगितलं की विठ्ठलपंतांची चार मुलं आळंदीवरून या आपल्या पैठणमध्ये आले, त्यांच्या वडिलांना देहांत प्रायचित्त आपण सांगितलं होतं तुमच्या धर्मसभेनं, आणि त्यांनी देहांत प्रायचित्त घेतलंय। पण त्या मुलांचा काय दोष आहे? मुलांना शुद्धीपत्र आपण द्यायला पाहिजे, पण तरी सुद्धा ते धर्ममार्तंड तयार नव्हते। ते म्हणले ते संन्यासीची मुलं आहे, समाज कसा स्वीकारेल त्यांना, स्वीकारू शकत नाही म्हणले आम्ही। शेवटी मग त्यांनी काय केलं, कृष्णाजी पंत देवकुळे यांनी सकाळी धर्मसभेत सांगितलं चारही मुलं धर्मसभेमध्ये येणार आहे। त्या धर्मकंठकांनी त्यांनी काय केलं, त्या नागनाथ घाटावरती सभा बोलवली सर्व। कोणीतरी आळंदीवरून चार मुलं आले, सगळं गाव जमा झालं त्या मुलांना, त्या लेकरांना बघण्याकरता। छोटीशी मुक्ताई, निवृत्ती दादा, सोपान काका, माऊली ज्ञानोबा राया, सकाळी गावातील वयोवृद्ध माणसं असतील, मुलं असतील, सगळं गाव त्या नागनाथ घाटावरती जमा झालं। काय आता हे धर्ममार्तंड त्या मुलांना निर्णय देणार आहे तो बघण्याकरता। त्याच्यामध्ये काही लोक चांगलेही सुद्धा होते ना, कारण काही लोक म्हणत होते छोटी छोटी लोक रे, त्यांचा काय दोष आहे? वडिलांनी संन्यास दीक्षा धारण केली होती, त्यांनी देहांत प्रायचित्त घेतलं, पण या लेकरांचा त्याच्यामध्ये काय दोष आहे? सकाळी ती सभा भरली। सभा भरल्यावर काही कर्मठ ब्राह्मण होते, ते विचारायला लागले, म्हणले निवृत्ती दादाला तुझं नाव काय रे? निवृत्तीनाथ महाराज सांगत होते माझं नाव निवृत्ती।
माऊलीला विचारलं, माऊली ज्ञानोबा आहे म्हणे, माझं नाव ज्ञान आहे, ज्ञानदेव आहे. त्याच्यानंतर सोपान काकाला विचारलं, म्हणलं माझं नाव सोपान आहे. छोटीशी मुक्ताईला विचारलं, म्हणे माझं नाव मुक्ती. अहो त्या मुलांचा काय अपराध होतो. नागनाथ घाटावरती जागा पुरत नव्हती, पण एका कोपऱ्यामध्ये ती चारी लेकरं उभे, खाली मान घालून उभे, समाजाकडे वर मान करून सुद्धा बघत नव्हते. आळंदीच्या धर्मसभेमध्ये त्यांना एक पत्र दिलं होतं हातामध्ये, हे पत्र न्या आणि पैठणच्या धर्मसभेत दाखवा. खालच्या कोर्टाने जो निर्णय दिला तोच वरचं कोर्ट देत असते. त्यांनी सुद्धा तेच लिहून दिलं होतं का यांना शुद्धीपत्र देऊ नका. शेवटी एक कर्मठ ब्राह्मण उठला, म्हणलं का रे माऊली ज्ञानोबा राहायला म्हणायला लागले, तुझं नाव ज्ञान आहे का? म्हटले हो माझं नाव ज्ञान आहे. ज्ञाना नाव कोणाचंही असतं का? ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याचं नाव ज्ञाना म्हणावं लागेल. तू कसला म्हटले ज्ञान देव? मुक्ताला म्हणलं तू कसली ग मुक्ता? कारण मुक्ता बोलायला हुशार होती. मुक्ताई छोटीच होती पण लवंगी मिरची होती बरं का बोलण्यात, इतकी खडतर होती. पण निवृत्ती दादांना अगोदरच मुक्ताईला सांगून ठेवलं होतं, म्हणले मुक्ताई काहीच बोलायचं नाही, कारण त्यांच्या प्रत्येक उत्तराला उत्तर माझ्या मुक्ताईनं दिलं असतं. पण निवृत्ती दादा म्हणत होते, नाही मुक्ता तू काहीच बोलायचं नाही, एक शब्द सुद्धा बोलायचं नाही, कारण आपल्याला त्यांच्याकडून प्रेमानं शुद्धीपत्र एकदा मिळवायचंय. शेवटी कर्मठ ब्राह्मण म्हणलात, का रे तुझं नाव ज्ञान आहे. समोर एक रेडा चालला होता. तो रेडा जात असताना त्या कर्मठ ब्राह्मणाने बघितलं, म्हणलं अरे ह्या रेड्याचं नाव सुद्धा ज्ञान आहे ना. त्या रेड्याला बुद्धी नसती, त्याला काहीच ज्ञान नसतं, मग तुझ्यात आणि त्याच्यात काय फरक आहे म्हणले. माऊली ज्ञानोबा राय म्हणते माझ्यामध्ये त्याच्यामध्ये काहीच फरक नाही ना, काहीच नाही म्हणले. त्याचा आत्मा आणि माझा आत्मा एकच आहे. तितक्यात तो ब्राह्मण म्हणला, तुझा आणि त्याचा आत्मा एकच आहे? म्हटले हो एकच आहे. मग त्याला मारल्यावरती तुझ्या पाठीवर वळ उठतील का म्हटले. माऊली ज्ञानोबा राय म्हटले का नाही उठणार? तो मी एकच आहे म्हटले. त्या रेड्याला जवळ आणलं, त्याच्या पाठीवरती वार केले. इकडं माऊली ज्ञानोबा रायच्या पाठीवरती ते वळ उठायला लागले. रेड्याला टोला मारला का माऊली ज्ञानोबा रायच्या पाठीवरती वळ उठायची. त्याच्यात एक ब्राह्मण म्हणलं, का रे तू वेद बोलतो, तो बोलेल का रेडा वेद? माऊली ज्ञानोबा राय म्हणले का बोलणार नाही, त्याचा आणि माझा आत्मा एकच आहे, बोलेल ना तो. त्या रेड्याच्या मस्तकावरती माझ्या माऊली ज्ञानोबा रायने हात ठेवला. म्हणले कोणते ऋग्वेद बोलायला लावू सांगा. वेदाचे प्रकार 3, त्याच्यामधला कोणता वेद बोलायला लावू सांगा ना. ते ब्राह्मण एकामेकाकडे बघायला लागले. माऊली ज्ञानोबा रायना त्या रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवला आणि तो रेडा ऋग्वेद बोलायला लागला. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, साधकाचा माय बाप दर्शने हरे का, साधकाचा माय बाप दर्शने हरे ताप, साधकाचा माय बाप दर्शने हरे ताप, साधकाचा माय बाप दर्शने हरे ताप. रेड्या मोती वेद बोलविला, गर्भ बीजांचा हरविला, वेद बोलाविला गर्भ बीजांचा हरविला, रेड्या मोती वेद बोलविला गर्भ बीजांचा हरविला, रेड्या मुखी वेद बोलाविला गर्भ बीजांचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा
दर्शन हरिता साधकाचा माय बाप दर्शन हरिता दर्शन हरिता दर्शन रेड्या मुखी वेद बोलविला गर्व तुझ्याचा हरविला ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद ओंकार हा शब्द प्रणवाचा माझ्या माऊलीत ज्ञानोबा आहे ना रेड्याच्या मुखातून वेद बोलविला ही संतांची ताकद आहे कारण आमच्या जीवनामध्ये आम्ही एक रेडेच होतो ना परमेश्वरजी महाराज कारण आमच्या मस्तकावरती आमच्या सद्गुरूंनी हात ठेवला तुमच्या समोर बोलतोय कारण माझ्या जीवनामध्ये स्वामी रामानंद गिरीजी महाराजांनी मस्तकावरती हात ठेवलाय ना तुमच्या समोर उभा आहे रामगिरीजी महाराज त्यांनी आमच्या मस्तकावरती हात ठेवला आम्ही तुमच्या समोर बोलतोय कारण त्या माझ्या माऊली ज्ञानोबरायचे किती उपकार आहे आपल्यावरती किती उपकार आहे आम्ही जेवढे महाराज लोक असेल ना त्या काळामध्ये माझ्या माऊलीनं कोणी भिक्षा सुद्धा दिली नाही त्या काळामध्ये कोणीच दिली नाही दरवाजामध्ये माऊली ज्ञानोबा राहायला ते लोक हुसकावून द्यायचे जा म्हणायचे इथं मिळणार नाही पण आज माझ्या माऊलीचं नाव घेतलं तरी कोणी उपाशी मरत नाही महाराज कोणीच उपाशी मरत नाही माझ्या माऊलीत ज्ञानोबाराची ताकद एवढी आहे महाराज लोक 40-40 लाखाच्या फॉर्च्युनर सारख्या गाड्या वापरतात कशाची ताकद आहे फक्त माझ्या माऊलीत ज्ञानोबाराची ताकद त्या काळामध्ये लोकांनी भिक्षा सुद्धा त्यांना दिली नाही हो आज माझ्या माऊलीचं नाव जरी घेतलं ना काहीच आयुष्यामध्ये कमी पडत नाही ती ताकद त्या संतांची आहे आणि त्या रेड्याच्या मुखातून वेद बोलवल्याबरोबर ते ब्राह्मण बघायला लागले काहीला ऋग्वेद सुद्धा पाठ नव्हते एकमेकाकडे चेहऱ्याकडे बघायला लागले म्हटले अरे बाप काही माऊली ज्ञानोबारायच्या चरणावरती लोटंगण घ्यायला लागले पण काही त्याच्यामध्ये विघ्न संतोषी असतात ते म्हणजे कशाचे काय यांना काहीतरी जादू येत असेल यांचे वडील संन्यासी होते ती कुठेतरी जादू शिकले असतील पण बरेचसे लोक बरेचसे ब्राह्मण वर्ग माऊली ज्ञानोबारायच्या चरणावरती मस्तक ठेवलं आणि त्या धर्मसभेमध्ये आमच्या निवृत्ती दादा माऊली ज्ञानोबाराया सोपन काका मुक्ताई यांना शुद्धीपत्र देण्यात आलं चारी भावंडांना खूप आनंद झालाय कृष्णाजी देवकुळे यांनी घरी नेलं त्यांना कृष्णाजी देवकुळे यांना सुद्धा आनंद झाला ह्या नातवांना माझे शुद्धीपत्र मिळालंय पण दुसरा दिवस होता पित्तरपाठाचा पितरांचा महिना होता कृष्णाजी देवकुळे यांच्या घरी पित्र होते आणि दुसऱ्या दिवशी असताना कृष्णाजी देवकुळे माऊली ज्ञानोबा यांनी निवृत्तीदादा यांना म्हणले तुम्ही थांबा भोजन करूनच मग पुढं मार्ग निघा पण कृष्णाजी देवकुळे यांना त्यांना आश्रय दिला म्हणून काही समाजकंटक इतकं विचित्र होते का नाही म्हणले कृष्णाजी देवकुळे यांनी गावामध्ये प्रत्येकाला निमंत्रण दिले भोजना करता या म्हणून पण चारी भावंडांना संन्याशाच्या मुलांना घरामध्ये प्रवेश दिला म्हणून काही धर्मकंटक जे होते ना ते म्हणले नाही कृष्णाजी देवकुळे यांच्या घरी आपणच भोजना करता जायचं नाही म्हणजे असतात समाजामध्ये काही विचित्र लोक शुद्धीपत्र दिलं तरी समाज त्यांना त्रास देतच होता शेवटी सकाळचा स्वयंपाक झाला ती आहुती देण्यात आली त्या पितरांना आणि कृष्णाजी देवकुळे वाट बघत होते आता भोजना करता गावातील लोक येतील आता येतील पण कोणीही जेवायला त्यांच्याकडे आलं नाही त्यांना चिंता वाटायला लागली आपण एवढा स्वयंपाक केला आपल्या पितरांच्या नावाने वडिलाच्या नावाने हे अन्नदान करायचंय पण आज तर आपल्या घरी कोणी भोजना करता यायलाच तयार नाही माझ्या माऊली ज्ञानोबारायाला चिंता पडली माऊली ज्ञानोबाराया म्हणले आजोबा तुम्ही काळजी करू नका ते नाही आले ना त्यांचे पितर आपण स्वर्गातून बोलू म्हणले पण तुम्ही चिंता करू नका माऊली ज्ञानोबाराय महाविष्णूचा अवतार होता माझ्या माऊली ज्ञानोबारायाचा नालियाचा राजा गुरु महाराज वाह नालियाचा राजा गुरु महाराज नालियाचा राजा गुरु महाराज नालियाचा राजा गुरु नालियाचा राजा गुरु महाराज
मायेचा राजा गुरु महाराज. आणि माऊली ज्ञानोबारायनं सांगितलं कृष्णाजी देवकुळ्यांना, सर्व ताट वरवा, ताट मांडण्यात आले सर्व, त्याच्यावरती भोजन वाढण्यात आलं. आणि कृष्णाजी देवकुळे यांना सांगितलं, म्हणलं तुम्ही सर्व पितरांना आवाहन करा. आणि माऊली ज्ञानोबारायांनी मंत्र उच्चारला, अगंचांतु महाभागा विश्वदेव महाबला ये हात्र विविध श्रद्धेय सावधान भवंतु. आणि असं म्हटल्याबरोबर मंत्र पुरा झाल्या बरोबर सर्व पितर त्या ताटावरती येऊन बसले. सगळे त्या भोजनाकरता पितर येऊन बसले. आणि भोजन बसल्याबरोबर मोठी आरोळी देण्यात आली. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. हे शब्द गावातील काही लोकांनी ऐकलं. म्हणले अरे गावातील कोणीच भोजना करता गेलं नाही, पण हे आले कुठून? बरेचसे ब्राह्मण आहे ना, पाठीमागून खिडकीतून काही बघत होते, काही दरवाज्यामधून बघत होते. कोण जेवायला आलंय यांच्याकडे, भोजन करण्याकरता कोण आलंय? जे बघत होते ना तेच म्हणत होते, अरे माझे आजोबा दिसतात, वरून आले होते. त्यांचे पितर माऊली ज्ञानोबारायांनी बोलवले. कोणी म्हणत होतं माझे पंजोबा दिसतायत, कोणी म्हणतंय माझे वडील दिसतायत. सगळ्यांचे पितर, कोणाचे आजोबा, सगळे भोजन करण्याकरता माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी बोलवले. मग त्यांच्या लक्षात आला काही साधे विभूती नाही, माऊली ज्ञानोबाराय म्हणजे साधे नाहीये. आणि मग सगळे ब्राह्मण, संपूर्ण गाव जेवढे बोलू तेवढे जमा झाले. आणि माऊली ज्ञानोबारायाच्या चरणावरती मस्तक ठेवून म्हटलं, नाही आम्हाला आता पवित्र करा, आम्हाला पवित्र करा. ही ताकद त्या संतांची असती. मग पुढे माऊली ज्ञानोबाराया चारीवर भावंड तिथून नेवाशाकडे निघाले. आणि नेवाशाकडे निघाले, नेवाशा जवळ आले. पण नेवाशा गावात आल्याबरोबर समोर एक प्रेत यात्रा येत होती. प्रेत यात्रा येत होती, पण त्या प्रेत यात्रेच्या समोर एक महिला स्त्री त्या प्रेत यात्रेच्या समोर चालली होती. पण त्याने चारी या संन्यासी महात्म्यांना बघितलं. माऊली ज्ञानोबाराया, निवृत्ती दादा, सोपान काका, माझ्या मुक्ताईला बघितलं. कोणीतरी संन्यासी महात्मे दिसतात म्हणून त्या महिलेने काय केलं, माऊली ज्ञानोबारायाच्या चरणावरती मस्तक ठेवलं. आणि मस्तक ठेवल्याबरोबर माऊली ज्ञानोबाराय म्हणले, सौभाग्यवती भव. तेवढ्यात त्या महिलांना विचारलं, म्हणले महाराज ही जी प्रेत यात्रा येते का, हे माझे पती आहेत आणि मी सती निघाले म्हणून तुमच्या चरणावरती मस्तक ठेवलं. आणि मग माऊली ज्ञानोबाराय म्हणले, माझा आशीर्वाद खोटा ठरणार नाही. आणि मग नाव काय म्हणलं, तिनं सांगितलं. त्यांचं नाव अगोदर थावरे बाबा म्हणायचे त्यांना, पण माऊली ज्ञानोबाराय तिनं सांगितलं सच्चिदानंद, सच्चित आनंद. माऊली ज्ञानोबाराय म्हणले कधी मरत नसते. ती प्रेत यात्रा चालली होती, माऊली ज्ञानोबारायने ते खाली ठेवायला लावलं आणि त्या सच्चिदानंद बाबांच्या मस्तकावरती हात ठेवला माझ्या माऊलीना. सच्चिदानंद सच्चिदानंद तटा तटा तुटती बंद, तटा तटा तुटती बंद, तटा तटा तुटती बंद. सच्चिदानंद सच्चिदानंद तटा तटा तुटती बंद, तटा तटा तुटती बंद, तटा तटा तुटती बंद. सच्चिदानंद सच्चिदानंद तटा तटा तुटती बंद, तटा तटा तुटती बंद, तटा तटा तुटती बंद. हरि बोल. सच्चिदानंद सच्चिदानंद तटा तटा तुटती बंद, सच्चिदानंद सच्चिदानंद तटा तटा तुटती बंद, तटा तटा तुटती बंद, तटा तटा तुटती बंद. कारण ह्या चारही भावंडाबरोबर तो रेडा सुद्धा बरोबर होता बरं का. रेड्याच्या मुखातून वेद बोलवले ना माऊली ज्ञानोबारायांनी, त्या रेड्याला सोडलं नाही. तो रेडा सुद्धा आपल्या बरोबर माऊली ज्ञानोबारायांनी घेतलाय. आणि सच्चिदानंद बाबा उठून बसले. आणि माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी, सच्चिदानंद बाबा उठून बसल्याबरोबर माऊली ज्ञानोबारायांनी आजही नेवाशामध्ये जो पैस खांब आहे का, त्या पैस खांबाला टेकून 1212 उत्तरे टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा आगरे लेखक झालाय. माझ्या सच्चिदानंद बाबांनी त्या ज्ञानेश्वरीचं लिखाण केलंय. माझ्या माऊली ज्ञानोबारायाला ज्ञानेश्वरी सांगितली आणि त्या ठिकाणी सच्चिदानंद बाबांनी त्या ज्ञानेश्वरीचं लिखाण केलंय. ज्ञानेश्वरीला दुसरं नाव देण्यात आलं, भावार्थ दीपिका म्हणून. ज्ञानेश्वरीचं हे दुसरं नाव आहे, भावार्थ दीपिका नाव देण्यात आलं. आणि त्याच ठिकाणी माझ्या मुक्ताईने काही अभंग लिहिले, सोपान काकांनी काही अभंग लिहिले.
निवृत्तीनाथ महाराजांनी त्या ठिकाणी अभंग लिहिले. ज्ञानेश्वरी लिहायला जवळजवळ 2.5 वर्ष लागले त्या ठिकाणी. म्हणजे चारी भावंड 2.5 वर्ष नेवाशामध्ये होते. किती? 2.5 वर्ष नेवाशामध्ये होते. ज्ञानेश्वरीचे लिखाण करण्याकरता 2.5 वर्ष लागले. थोड्या दिवसाचा काळ नाही. मग त्या ठिकाणी 2.5 वर्षानंतर पुन्हा ते आळंदीकडे निघाले. पण तो रेडा बरोबर होता. मोहिनीराज महाराजांचं दर्शन घेतलंय. कारण मोहिनीराज का म्हणतात ते देवस्थान मोहिनीराज काय? कारण तुम्ही मंदिर बघितलं असेल मोहिनीराजाचं. कारण ज्या वेळेस समुद्र मंथनाच्या वेळेस जे अमृत निघालं समुद्र मंथन करताना, पण ते दैत्य अमृत घेऊन पळाले. दैत्य अमृत घेऊन पळाले. थेट या नेवाशा ठिकाणी या ठिकाणी आले. आल्यावरती कारण देवादिकांना कळलं होतं का दैत्य अमृत घेऊन पळाले, नेवाशामध्ये थांबलेले. आणि भगवान विष्णूला देवादिकांनी विनंती केली की म्हणले दैत्य अमृत घेऊन पळाले, देवा त्यांच्याकडून त्या अमृताचं अमृत घ्या. आणि मग भगवंतांनी काय केलं? विष्णू भगवंतांनी मोहिनी राजाचं रूप धारण केलंय. मोहिनीचं म्हणजे स्त्रीचं रूप धारण केलंय. इतकं सुंदर रूप धारण केलं. आणि त्यांच्या समोर मोहिनी रूपामध्ये भगवान परमात्मा विष्णू भगवान परमात्मा गेले आणि त्या दैत्याकडून ते अमृत घेतलंय भगवंताने. कारण त्यावेळेस भगवंताने इतकं सुंदर नृत्य त्या ठिकाणी केलंय. आणि दैत्य सुद्धा भगवंताचं नृत्य बघून कुठल्याही प्रकारचे भानावर राहिले नव्हते. भगवंताचं रूप बघून ते दैत्य सुद्धा बेभान होऊन गेले होते. तेवढ्यात भगवंतानी तो अमृताचा घट त्यांच्याकडून घेतला आणि देवादिकांच्या ताब्यात दिला. मोहिनीच्या संगे भस्मासुर लेला. मोहिनीच्या संगे संगे भस्मासुर लेला. घाला तो घातला वासने. घाला तो घातला वासने. स्थानाला मोहिनीराज म्हटलेलं आहे. मोहिनीराजाचं मंदिर आपण तेच त्या ठिकाणी मोहिनीराज म्हणून स्थापित केलं. आणि जे मुक्ताईचे अभंग स्वतः माऊली ज्ञानोबरायाने त्या काळामध्ये लिहिली होती. नंतर पुन्हा चारी भावंड या ब्राह्मणी या ठिकाणी एक मुक्ताई मंदिर आहे बघा, त्या ठिकाणी आले. तिथून पुन्हा आळंदीला चारी भावंड निघाले. पण आळंदीला जात असताना तो रेडा बरोबर होता ना, त्या रेड्याची समाधी आळा फाट्या या ठिकाणी देण्यात आली. पण त्याच्या अगोदर आळा फाट्याला जाण्याच्या अगोदर ब्राह्मणीवरून आपलं पुंतंबा सर्वांनाच माहिती, चारी भावंड त्या पुंतंबा या ठिकाणी आले. आणि या ठिकाणी आल्यावरती योगीराज चांगदेव महाराजांची त्या गोदावरीच्या काठावरती तपश्चर्या चालू असायची. योगीराज चांगदेव महाराज म्हणजे जुने महात्मे, 1400 वर्ष जगलेले महात्मे. कारण योगीराज चांगदेव महाराज त्या काळामध्ये समाधीला बसायचे, 6 महिन्यातून समाधीवरून उठायचे. 6 महिने समाधीला बसायचे आणि 6 महिन्यातून उठले का त्या ठिकाणी पद्धत अशी होती, ज्या ठिकाणी समाधीला बसायचे ना, 6 महिन्यामध्ये जेवढे लोक यांचं निधन झालेलं असेल ना, सगळ्यांचे प्रेत त्या ठिकाणी आणून टाकलेले असायचे. त्या जुन्या काळामध्ये लिंबाच्या पाल्यामध्ये ते प्रेतांचं राखण करायला लोक बसायचे त्या काळामध्ये. 6 महिने म्हणजे ते फार काहीचे हाडं शिल्लक असायचे. पण योगीराज चांगदेव महाराज समाधीतून उठले का सगळे प्रेत जिवंत करायचे, सगळ्यांना जिवंत करायचे, असा त्यांचा नित्यनेम होता. योगीराज महाराज म्हणजे साधे नव्हते. चांगदेव महाराज 1400 वर्ष जगले हो. काळाला जिंकण्याची ताकद त्यांच्यामध्ये निर्माण झाली होती. ती भूमी साधी नाही पुंतंबा. आजही आपण जे मुक्ताई ज्ञानपीठ ज्या ठिकाणी बघतायत समोर, योगीराज चांगदेव महाराजांच्या समोर तीच जागा होती, ती प्रेत टाकण्याची जागा. मुक्ताई मंदिर का बांधण्यात आला का तिथं मुक्ताईचे चरण स्पर्श झाले होते, म्हणून त्या ठिकाणी आमचे गुरुवारी स्वामी रामानंद गिरीजी महाराज त्यांनी मुक्ताई ज्ञानपीठ म्हणजे मुक्ताईचं मंदिर त्या ठिकाणी उभारलंय. आणि त्या ठिकाणी ते प्रेत असायचे. पण इकून चारी भावंड पुंतंब्यामध्ये गेले. ती छोटीशी मुक्ताईनं बघितलं, हा काय प्रकार आहे, कोण महात्मा आहे, सगळी चौकशी केली. छोट्याशा मुक्ताईनं काय केलं,
एक कुत्र तिथं मेलेलं होतं, कोणीतरी कुत्र सुद्धा आणून टाकलं होतं. कारण माणसं जिवंत होत म्हणलं लोक काही बी करतील ना, माणसंच काय प्राणी सुद्धा आणून टाकायचे. आणि मुक्ताईने एक कुत्र मेलेलं होतं, त्याला जिवंत केलं आणि त्या कुत्र्याच्या एक हाड शिल्लक, ते हाड घेतलं आणि त्या प्रत्येक प्रेताला माझ्या मुक्ताईनं लावलं. सगळे प्रेत उठून बसले आणि पुन्हा चारी भावंड तिथून आळा फाट्याकडे निघाले. तिथून आळंदीमध्ये त्यांनी प्रवेश केला. पण इकडं योगीराज चांगदेव महाराजांना समाधीतून उठल्याबरोबर योगीराज चांगदेव महाराजांनी बघितलं, अरे इथं एकही प्रेत पडलेलं नाही. म्हणले त्यांनी विचार केला काय भानगडी, प्रेत यावेळेस कुणीच कोणाचं निधन झालंच नाही का, कुणी गेलंच नाही का. आणि मग शिष्यांना विचारलं, म्हणले काय भानगडी, इथं का कुणी प्रेत नाही पडलेली. आणि मग त्या शिष्यांनी सांगितलं की कोणीतरी 4 भावंड आली होती. एक छोटीशी मुलगी होती, मुक्ताई नाव होतं तिचं. निवृत्तीदादा, सोपान काका, माऊली ज्ञानेश्वर महाराज बाकींचे नावं होती. आणि त्या छोट्याशा मुक्ताईना ही सगळे प्रेत जिवंत केले. आणि मग योगीराज चांगदेव महाराजांना ती बातमी कळाली. पैठणवरून काही ब्राह्मण मंडळी कुंतांबा या ठिकाणी आले. त्यांनी तो सगळा प्रकार झालेला सांगितला, रेड्याच्या मुखातून वेद बोलविले. योगीराज चांगदेव महाराजांना सगळं सांगितलं. आणि योगीराज चांगदेव महाराजांनी विचार केला का आपण सुद्धा यांच्या दर्शनाला जायचंय. पण योगीराज चांगदेव महाराज म्हणजे त्या काळामध्ये 14,000 शिष्य त्यांच्याकडे होते. त्यांची सवारी असायची तर वाघावरती बसून, सापाचा चाबूक त्यांच्या हातामध्ये असायचा. कारण वैराग्यवान योगीराज चांगदेव महाराज होते. आणि त्यांनी मग काय केलं, यांना भेटण्याकरता जायचं. पण असं अचानक कसं जायचं. योगीराज चांगदेव महाराजांनी विचार केला आपल्याला भेटण्याकरता जायचं. पण योगीराज चांगदेव महाराजांनी अगोदर एक पत्र पाठवलं. पत्र लिहायला हातात घेतलं योगीराज चांगदेव महाराजांनी. पण विचार केला मुक्ताईचा अधिकार तर खूप मोठा आहे, वयाना तर छोटी, मग साष्टांग दंडवत लिहायचा का आशीर्वाद लिहायचा हीच पंचायत योगीराज चांगदेव महाराजांनी. काय लिहावं तेच कळाना. साष्टांग प्रणिपात लिहावा तर अधिकाराने खूप मोठी प्रेत जिवंत केले. आणि माझा तुम्हाला आशीर्वाद आहे असं लिहावा तर कसं, त्यांना काय लिहावं तेच कळाना. शेवटी योगीराज चांगदेव महाराजांनी काय केलं, एका शिष्याजवळ ते कोरच पत्र दिलं मुक्ताईला. जा म्हणले आळंदीमध्ये जाऊन एवढं पत्र पोहोच करा त्या भावंडांकडं, मुक्ताईकडं. आणि मग शिष्य ते पत्र घेऊन आळंदीमध्ये गेलाय. मुक्ताईच्या हातामध्ये ते पत्र पडलं आणि मुक्ताईनं बघितलं, म्हणलं याच्यावरती काहीच लिहिलं नाही, काय भानगडे. मग मुक्ताईच्या लक्षात आलं. म्हणे विचारलं मुक्ताईनं कोणी दिलं, योगीराज चांगदेव महाराजांनी. मुक्ताईचा अधिकार खूप मोठा होता, आदिशक्तीचा अवतारी. अधिकार एवढा मोठा होता. मुक्ताई म्हणे हा सांग्या कोराच राहिला म्हणे. 1400 वर्ष आयुष्य जर त्या मुक्ताईचे शब्द आहे, मी ते बोलू शकत नाही, पण ते माझ्या मुक्ताईचे शब्द हे तुमच्या समोर मी मांडतोय. आणि असं म्हटल्याबरोबर त्या छोट्याशा मुक्ताईने ते पत्र माऊली ज्ञानोबारायाच्या हातामध्ये दिलंय. आणि माऊली ज्ञानोबारायाला सांगितलं, ज्ञानोबा काहीतरी कृपा योगीराज चांगदेव महाराजांवरती करा या पत्राद्वारे. आणि पुन्हा योगीराज चांगदेव महाराजांना कृपा करा म्हटल्याबरोबर माऊली ज्ञानोबारायानं त्या पत्रावरती आपण जी चांगदेव 65 म्हणतो का, ती चांगदेव 65 त्या कागदावरती माझ्या माऊली ज्ञानोबारायानं लिहून दिली. कारण 65च का म्हणायचं, कारण 64 कला अवगत असणारे योगीराज चांगदेव महाराज होते. आणि 65वी कला म्हणजे ही माझ्या माऊलीना चांगदेव 65 म्हणून त्याचा उल्लेख केला. आणि ते पत्रावरती चांगदेव 65 माऊली ज्ञानोबारायानं लिहिलेली. आपण आजही चांगदेव 65 वाचतोय ना, ती माझ्या माऊलीचं लिखाण आहे ते. आणि ती पत्र पुन्हा शिष्याच्या द्वारे पुंतांब्यामध्ये पुन्हा पाठवलं माऊली ज्ञानोबारायांनी. आणि ते योगीराज चांगदेव महाराजांनी पत्र वाचलं. आणि योगीराज चांगदेव महाराजांना त्यांचा स्वतःचा अधिकार कळाला. आणि माऊली ज्ञानोबारायाचा मुक्ताईचा सुद्धा अधिकार त्यांना कळाला. आणि योगीराज चांगदेव महाराज त्यांच्या भेटीला निघाले. पण तरी सुद्धा मनामध्ये अहंकार होता. वाघावरती बसलेला आहे, सापाचा चाबूक हातामध्ये योगीराज चांगदेव महाराजांचा. 14,000 शिष्य पाठीमाग आहे. जटा एवढ्या मोठे होते का, 10-5 शिष्यमंडळ ते जटा धरण्याकरता होते. आळंदीमध्ये सकाळी सकाळी योगीराज चांगदेव महाराज गेले. आणि 4 भावंड एका भिंतीवरती, थंडीचे दिवस होते,
जाळलेली जड भिंती हरली सांग याची भ्रांती. आणि सकाळी सकाळी भिंतीवरती चारी भावंड बसलेले. योगीराज महाराज सांगदेव महाराजांचं ते शिष्यमंडळ 14,000 वाघावरती बसलेले. माझ्या मुक्ताईनं बघितलं. मुक्ताई म्हणली, माऊली ज्ञानोबराया, सांगदेवाचा अजून काही अहंकार गेला नाही म्हटले. वाघावरती बसून आले. शेवटी छोटीशी मुक्ताई माऊली ज्ञानोबरायला म्हणले, ते वाघावरती आले, मग तुम्ही काहीतरी करा. आपण त्यांच्याकडे जात असताना आपण कशावरती जायचं. माझ्या माऊली ज्ञानोबरायला ते भिंतीलाच आत दिली. भिंतच चालायला लागली. आणि ती भिंत चालत येताना योगीराज सांगदेव महाराजांनी पाहिलं आणि बघितल्याबरोबर त्या वाघावरून खाली उतरले आणि चारी भावंडांना शरण आले. संपूर्ण अहंकार योगीराज सांगदेव महाराजांचा त्या ठिकाणी गळून पडलाय. म्हणजे हा संतांचा अधिकार असतोय. ती बातमी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कळाली. कारण संतांना चमत्कार दाखवण्याची गरज नसती बरं का, पण समाजाकरता कधी कधी दाखवावे लागतात. कारण संत महात्मे चमत्कार काही करू शकतात, पण दाखवा लागतो, पर्याय नसतो. समाजाला चमत्कार दाखवल्याशिवाय तो साक्षात्कार होत नाही. समाजाची गंमत अशी, चमत्कार दाखवा लागत असतो. सद्गुरू नारायणगिरीजी महाराज तुमच्या आमच्या डोळ्याने आम्ही कित्येक वेळेस बघितली. पण महाराजांची ताकद एवढी मोठी होती ना, त्या काळामध्ये आमच्या भागामध्ये जर पाऊस पडत नसला ना, लोक त्यावेळेस विचार करायचे की पाऊस पडत नाही, काय करायचं. महाराजांच्या दर्शनाकरता जायचे लोक. आणि महाराजांच्या दर्शनाला गेल्याबरोबर लोक महाराजांना विचारायचे, महाराज पाऊस कधी पडन हो, कधी. महाराज म्हणजे पडन ना, त्याला गरज आहे. तो का आपल्याला उपवाशी ठेवीन का. महाराज म्हणल्याबरोबर काही दिवसांना पाऊस पडायची. ताकद त्यांच्याकडे होती. कसला आवाज येतो. भजन घ्या. गुरुदेव तुम्हारी जय जय हो, 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 गुरुदेव आपकी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो, गुरुदेव आपकी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो, गुरुदेव आपकी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो, गुरुदेव हमारी जय जय हो. या ठिकाणी आपल्या कथेला सदिच्छा भेट देण्यासाठी गुरुवर्य गणेश बाबा शिंदे या ठिकाणी उपस्थित झाले. बाबांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण बाबा वेळात वेळ काढून या कथेला भेट देण्याकरता आले.